कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येक जण आपापल्या संकटांशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना त्या वेदना लपवता येत नाही. दगडाची मूर्ती बनवताना बनवणाऱ्या मूर्तिकाराला त्याच्या मनात असलेल्या मूर्तीवर विश्वास म्हणून निर्णय घेऊन तो ती कोरीव मूर्ती साकार करतो. जर निर्णय घेतलाच असेल तर त्यावर ठाम राहायला शिका. मग तयार झालेल्या मूर्तीला लोक डोकं टेकवतील. इतरांपासून अपेक्षा ठेवून अपेक्षा भंग करून घेण्यापेक्षा अनपेक्षित आनंदाचे क्षण अनुभवणे कधीही चांगले, कारण त्यात दुःखच नसते आणि त्या सुखाची मजा काही औरच असते. शेवटी इच्छित आनंदापेक्षा अनपेक्षित धक्केच आयुष्यभर लक्षात राहतात. सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो. काहींना ओंजळभर मिळते तर काहींना रांजणभर, पण त्यातून मिळणारा आनंद त्याला कळला तोच जगणे शिकला. दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच, फक्त त्याची थोडी वाट पाहायची असते. रोज काहीतरी नवीन शिकण्याची संधी येणार असते, पण ते शिकण्याची जिद्द आणि शिकलेल्या गोष्टी अंमलात आणण्याचा विश्वास हे मनावर त्याला ठरवावे लागते. परिस्थितीने दिलेल्या संधीचा वापर कसा करावा हे कोणी सांगत नाही, ते आपणच शिकायचे असते. घर हे माणसांमुळे आणि त्याच्या नात्यांमुळे सुंदर दिसते, तरी लोक घराच्या रंगरूपावरून सुंदरता ठरवतात. अगरबत्ती देवासाठी लावली जाते, सुगंध मात्र आपल्या आवडीचा ठरवून घेतात आणि माणसांचा मोठेपणा मनाच्या श्रीमंतीवरती असतो, तरी लोक पैशाच्या मागेच का धावतात. नजरेत नम्रता हवी, जिभेवर सभ्यता हवी, मनात भाव हवे काढण्यासारखे, ओठांवरती स्मित हवे, इतरांसाठी हित हवं, बोलण्यात गोडी हवी, चतुराई थोडी हवी, दानशूरता अंगी हवी, माणुसकी चतुरंगी हवी, स्वभाव निस्वार्थ हवा आणि जगण्याला अर्थ हवा. ओठांतून निसटलेले शब्द हे मान्यातून निघालेल्या तलवारीसारखे असतात, कारण धार दोघांनाही तितकीच असते. फरक इतकाच की एक जीव घेतो आणि दुसरी जीवावरचा विश्वास. म्हणून शब्दांचे अस्त्र जरा जपूनच वापरावे. सर्वांना माहीतच आहे की वाहते पाणी स्वच्छ असते, कारण ते नेहमी पुढे जात राहते. त्याप्रमाणे माणसाने सुद्धा आलेल्या परिस्थितीबरोबर वाहत राहिले पाहिजे. साचलेल्या डबक्याप्रमाणे भूतकाळात अडकलेल्यांना परिस्थिती स्वतःच नष्ट करते. पथिकाला आपल्या वाटेवर विश्वास असतो की ती आपल्याला चुकवणार नाही. नावाड्याला आपल्या गंगरावर विश्वास असतो की तो कधी बुडवणार नाही. आपण सुद्धा सत्कर्माच्या वाटेवर असाच विश्वास ठेवून चालत राहायचे असते. तो यशाच्या शिखरावर नेईल या विश्वासाने. मन निर्मळ असले तर परिणामांची चिंता सोडून कार्य करावे, कारण असे कार्य नेहमी चांगलेच असते. त्यात तर यशस्वी व्हालच, सोबत आणखीन चांगले कार्य करण्याची उर्मी सदैव तुमच्या मनात राहील.